Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. देशभरात 20 ते 22 लाख मुलं परीक्षेला बसलेली होती आणि शेवटी काय झालं तर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आत्ता परिपत्रक काढलं आणि सांगितलं की नीटची एक्झाम आपण आता दिलेली एक्झाम ती कॅन्सल करतोय. रिशेड्यूल गोष्टी होतील, येणाऱ्या काळामध्ये परत पोरांची एक्झाम घेतली जाईल. पण या सगळ्याने काय दिसतंय, या सगळ्याने या व्यवस्थेतला जो काय सगळा घोळ दिसतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं पेपर फुटला होता आणि त्यामुळे त्या अनुषंगाने त्याच्यात CBI प्रोब इनिशिएट करा मागणी केली जाते. जयपूर ते नाशिकपर्यंत कनेक्शन्स लागतात आणि देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी हा टेलिग्रामवरती पेपर गेला असेल त्या ठिकाणी आता एजन्सीज सगळे हे ट्रेस करत आहेत. पण नुकसान त्यांचं झालं ज्यांनी खरंच मन लावून अभ्यास केला होता, परीक्षा दिली होती आणि ज्या पोरांना पुढे मेडिकल साईडला असेल किंवा या सगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं होतं त्यांचं मात्र नुकसान झालं. मी आत्ताच पुण्यातल्या एका क्लासमध्ये आणि बघतोय की मुलांच्या मनात नक्की काय चाललंय. ते नाव काय मित्रा? भावेश भाटी. कधीपासून अभ्यास करतोस? 2 साल से, ऑलमोस्ट 2 साल से. यस. आणि कुठला आहेस तू? पुणे का ही हूँ मैं. हाँ. मग आता 2 वर्ष अभ्यास केल्यानंतर एक्झाम दिली, पेपर कसा गेला? पेपर इजी था बट एक्सपेक्टेड ही नहीं था कि कॉपी होगा, लीक होगा, कुछ होगा. नाही. तुमच्या सर्कलमध्ये पेपर आला होता का? आमच्याकडे काहीच पेपर नव्हता आला. आम्ही एकदम प्रॉपर पेपर दिला, चांगले पण मार्क्स आलेले. वाटलं आता मेडिकलमध्ये ॲडमिशन मिळेल, पण मग आज सकाळी NTA टाकलं की परत नीट कंडक्ट केली जाईल, ही नीट कॅन्सल होत आहे. तर खूप वाईट वाटलं की परत नीट द्यावी लागेल आणि चिटिंग झालेली ते म्हणजे तुमच्या फ्रेंड आम्हालाच भोगावं लागतं आहे स्टुडंट्सला. तू किती वर्षापासून अभ्यास करतो? 2 वर्ष. हो. डॉक्टर हो. घरात कुणी आहे का डॉक्टर तुझं? आई वडील डॉक्टर आहे दोघं. हो. अटेम्प्ट किती आहे? फर्स्ट अटेम्प्ट आहे. मला विचारायचं आहे की तुमच्या सर्कलमध्ये एक्झामशिवाय चर्चा वगैरे झाली असेल की अरे पेपर फुटला आहे किंवा अरे तुला कळलं का इकडे इकडे पेपर आला वगैरे असं काय? नाही. नीटच्या आधी काहीच नाही. नीटच्या नंतर पण आता 2-3 दिवस आधीच आम्हाला थोडं बातम्या कळले की पेपर फुटला असेल वगैरे. पेपरच्या आधी आम्हाला काहीच आयडिया नव्हती. काय काय करायचं अभ्यासाला म्हणजे कधी म्हणजे काय शेड्यूल काय असतं साधारण तुझं? आता एक्झामच्या आधी तर आता आम्ही 10-12 तास अभ्यास करतो. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो तिघांना बॅलन्स आउट करून प्रत्येक सब्जेक्टचा अभ्यास करावा लागतो. PYQ सॉल्व करावे लागतात. थोडं असतं प्रेशर आणि हे टेन्शन पण खूप असतं स्टुडंट्सला. तो जे म्हटलं ते अगदी खरं आहे की आम्हालाच भोगावं लागलं. तू कुठलाच मित्रा? तू कुठला आहेस म्हणजे कुठला आहेस प्रॉपर? ओरिजिन काय तुझं? पुण्यातच हो. मग तू कधीपासून अभ्यास करतोयस? 2 वर्ष हो. कळलं हे की अरे असं असं झालं तेव्हा काय रिॲक्शन होती तुझी? मी टू बी ऑनेस्ट इतकं मला काही इतकं फरक नाही पडलं, पण लेटर मग मला वाटलं की मी इतकं मेहनत केली होती ते सगळं टेक्निकली वायात गेलं ना. मग आता परत ते फ्लो गेन करायला स्टार्टिंगपासून जे पण ते फॉर्म्युलाज होते, जे केमिस्ट्रीमध्ये फॉर्म्युलाज होते, ते सगळं आता परत रिवाईज करायला पडेल. परत अभ्यासाला लागायचं. युअर फॅकल्टी राईट. तुम्ही ज्यावेळी म्हणजे कसं आहे विद्यार्थ्यांची एक बाजू झाली, ज्यावेळी तुम्ही दुसऱ्या बाजूने सगळं प्रकरण बघता त्यावेळी तुम्हाला काय वाटतं? सर ॲक्च्युली NTAला ह्या सगळ्या गोष्टी जर आधीपासून करायच्याच होत्या तर मग एक्झाम कंडक्ट करणारी एक चांगली ऑर्गनायझेशन म्हणून त्यांनी स्वतःला पोर्ट्रे करायची गरजच नव्हती. आम्ही बघतो की मुलगा 11वीपासून सिरियसली अभ्यास करतो. पहिल्या दिवसापासून दिवसाचे तो आमच्याकडे क्लास 6 तास, स्वतःची सेल्फ स्टडी 4-5-6 तास करतो आणि मग जेव्हा कालांतराने जो 12thला जातो तर त्याची मेहनत अजून वाढते आणि मग नंबर ऑफ टेस्ट आम्ही प्रत्येक स्टुडंटला जवळून बघतो की ते लोक किती मेहनत घेतात आणि मेहनत घेऊन जर 3 महिने क्रॅश कोर्स करून जर ते नीट देतात. 3 मेला जी नीट देऊन आल्यानंतर आमच्या क्लासचा जो वातावरण होता संध्याकाळचा की बाबा तुला ॲनालिसिस केलं, आम्ही आन्सर्स की काढले. त्याच्यानंतरचा जो त्यांचा एक निश्वास सुटला त्यांचा की बाबा आपण 2 वर्ष जी मेहनत केली त्याच्या बेसिसवर आपल्याला इतके मार्क मिळत आहेत 600 अबाव.
650 अबव 680, खूप जण आमच्याकडे 710वाले पण आहेत. तर त्यांच्या चेहऱ्यावर जे आनंद होता, 720पैकी 710वाले पण कॅन्डिडेट आमच्या क्लासमध्ये आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता की बाबा चला, माझे 2 वर्षाची मेहनत, त्यांचे पेरेंट्सही सोबत होते त्यांच्या, तर त्यांनाही वाटलं की आमच्या मुलाने 2 वर्ष जी मेहनत केली आहे त्याचे कुठेतरी फळफ्रूप आपल्याला मिळत आहेत. समाव आमचा मुलगा एम्समध्ये, जिपमरमध्ये किंवा GMC चांगल्या कॅटेगरीच्या GMCमध्ये जाऊ शकतो आहे. तर तो सगळा जो काय म्हणजे आपण जे बघितलेले जे प्रकरण होते त्या दिवशीचे, ते ऑल ऑफ अ सडन आता नाहीसे होत आहेत. तर हे आम्हाला बिलीफ नाही होत आहे. आणि मग त्या मुलांची जी चूक नसतानासुद्धा तुम्ही त्यांना आता ती एक्झाम द्यायला लावत आहे, तर विदिन अ स्पॅन ऑफ 40-45 डेज तुम्ही कसं एक्सपेक्ट करू शकता की ते सगळे मुलं 2 वर्षाची जी त्यांची मेहनत होती ते परत एकदा रिगेन करणार, रिवाईज करणार, आणि मग एक्झाम देऊन ते आल्यानंतर आपण थोडी ना ॲश्युअर्ड आहात की तेवढेच मार्क त्यांना, इवन मुलंही अभ्यास केलं जरी असेल तरी त्या दिवशी जर त्याचा टाईम चांगला नसेल तर त्याला तितके मार्क जितके त्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये नव्हते मिळाले तेही मिळवणं एन्श्युअर्ड नसतं. कारण तोपर्यंत त्याची माइंडसेट जे आहे इन ऑल, तर तो प्रॉपर माइंडसेटनेच एक्झाम देईल असं काय आपण ॲश्युरन्स देऊ शकत नाही. आणि केलेले कष्ट बऱ्यापैकी त्यांचे वायाच गेले की. ऑब्व्हियसली आता त्यांची लिंक तुटलेली आहे. तो मोमेंटम गेन करायला त्यांना 10-1 दिवस लागतील. परत त्या सगळ्या गोष्टी त्यांना एकदा सुरळीत करण्यासाठी 10-15 दिवस वेस्ट घालावं लागतील त्यांना. इट इज ऑब्व्हियसली, म्हणजे त्यांच्या पीस ऑफ माइंड कुठे आहे. म्हणजे आत्ता जर ते मुलं 3 तारखेला एक्झाम देऊन 10 तारखेला जर त्यांना कळत असेल की समाव आपल्याला परत गव्हर्नमेंटने एका ट्रॅपमध्ये फसवलेलं आणि आपल्याला परत ती तयारी 2 वर्ष करायची आहे, तर ही समहाव तुम्ही त्यांच्या मेंटल गेम जे आहे ते त्यांच्या माइंडसेटसोबत तुम्ही खेळताय. आणि तुम्ही ती मॅच्युरिटी 15-16 वर्षाच्या मुलांकडून एक्सपेक्ट नाही करू शकत. आपल्याकडे चांगलाच वर्ग येतो असं नाही. गोरगरीब, गावाकडनं, शेतकरी कुटुंबातले, बॅकग्राऊंडमधलेही मुलं एक जिद्द घेऊन येतात की मला नीट देऊन चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळायचं आहे. आता ते लोक घरी जेव्हा त्यांच्या गावी गेलेले आहेत नीट देऊन, आता त्यांना परत इथे आल्यानंतर त्यांना हॉस्टेलचा कॉस्ट आहे, मेसचा कॉस्ट आहे, हे सगळं त्यांच्या पेरेंट्सला विनाकारण हा भुर्दंड जो आहे तो अफोर्ड करावा लागतो. आणि मग डाऊन द लाईन आम्ही आमच्या पद्धतीने हेल्प करू, पण मुलांचा जो माइंडसेट असणार आहे बाबा 16 इयर्सकडून तुम्ही हे एक्सपेक्ट करू शकत नाही की गव्हर्नमेंटने आम्हाला फूल केलं एका पॉईंटनंतर आणि परत मग त्यांनी ते सगळं विसरून जोमाने 40 दिवसात 50 दिवसात, तुम्ही अजूनही डेट्स नाही सांगितले पण तेवढा जर वेळ मिळाला त्यांना, तो इट इज हायली इम्पॉसिबल फॉर ऑल दोज स्टुडंट्स टू गॅदर इट अगेन अँड गिव्ह देअर बेस्ट जे त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे. तर मग तुमच्या काही छोट्या मोठ्या चुकांमुळे जर 20-25 लाख मुलं जर ते फेस करत असेल प्रॉब्लेम, तर ते स्टुडंट्सच नसतात, त्यांच्यासोबत त्यांचे फॅमिली मेंबर्स, त्यांचे खूप सारे सॅक्रिफायसेस असतात 2 वर्ष त्यांनी केलेले आहेत. ताई, तू कुठलीस? मी पुण्यातलीच आहे. हो. आणि कधीपासून अभ्यास करतेस? मी मागचे 3 वर्ष झालं अभ्यास करते आहे. मी यावर्षी रिपीट केलेलं, तर मग आता मला ऑलरेडी पेपर सेकंड टाईम द्यावा लागला. टू गिव्ह इट द थर्ड टाईम ऑलरेडी इतक्या स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये इट इज व्हेरी टफ. कारण की तेव्हा वी डोंट नो ना काय होईल. तेव्हा मला माहिती नाही की मी तेवढीच स्टेबली देऊ शकते का पेपर, जेवढा मी त्या दिवशी दिला जेव्हा माझा आत्ता पेपर झाला. आणि त्यानंतरसुद्धा इट इज ऑल ऑफ इतकं सडनली झालं. हे आम्हाला काल कळलं की मे बी कुठेतरी नॉर्दर्न पार्टमध्ये राजस्थान साईडला वगैरे पेपर लीक झाला आहे, पण मे बी इकडे एवढा फरक नाही पडणार त्याचा. आज मी टीचर्सला क्लासमध्ये भेटायला आली, मला कळलं की अरे रीनीट होते. म्हणजे काय झालं, कधी झालं, अचानकच कळलं. नीटच्या आसपास आम्हाला आयडिया पण नव्हती की असं काय कुठे झालं असेल, किंवा थोडी आयडिया येऊन जाते ना. जसं 2024मध्ये इमिडिएटली कळलं होतं की कुठेतरी काहीतरी झालं आहे. आम्हाला 10 दिवसांनंतर कळतं की अचानक असं काहीतरी झालं. जोपर्यंत आम्ही अभ्यास करायचा कम्प्लिटली सोडून दिलं आहे, आमचा फ्लो तुटला आहे. आता परत तेवढाच नीट अभ्यास करणेच व्हेरी टफ. कारण जेवढं मला आठवतं आम्ही नीटच्या आधी तरी दिवस रात्र फुल टाईम आम्ही क्लासमध्ये बसून अभ्यास करायचो. आता इवन 1 तास पुस्तक घेऊन बसणं खूप कष्ट पडतात. सो तो मोमेंटम परत गेन करणं इज टफ, इट्स विल टेक अ लॉट ऑफ टाईम. तिथंच वेळ गेला तर मग आम्ही अभ्यास कुठे नीट करणार. आन्सर की चेक केली होती? आन्सर की चेक केली होती. येस, डेफिनेटली खूप चांगला गेलेला लास्ट टाईमपेक्षा पेपर मला. आणि आय वॉज व्हेरी हॅपी अबाउट द फॅक्ट की आय माईट गेट इन टू अ GMC दिस टाईम. पण आता परत एकदा नीट द्यावी लागते. हो. आई तुम्ही ओके. विद्यार्थी घडवण्यामध्ये, डॉक्टर घडवण्यामध्ये, नाही तर कोणीही घडवण्यामध्ये त्यांच्या पालकांचा वाटा असतो. तिची आई आत्ता सोबत बसली आहे, त्यांनाही 4 सॅक्रिफायसेस करायलाच लागले असतील. काय शेड्यूल असायचं तिचं? ती एक तर 3 वर्ष झाले क्लासला यायची आणि सकाळी एकदा आली की सकाळी 7 वाजल्यापासून म्हणजे दिवसभर पण ती इथंच असायची आणि रात्री राहायला पण इथेच असायची. सकाळी घरी यायची, थोडा वेळ आवरायची,
थोडंफार काय खायची, बाकी डबा वगैरे घेऊनच यायची. ती दिवसभर रात्रभर क्लासमध्येच बसलेली असायची. म्हणजे सरांनी तशी मुलींची राहण्याची वगैरे व्यवस्थित सोय केलेली होती, त्याच्यामुळे मुली ग्रुपनी बसून अभ्यास करायच्या. आता एकदा परीक्षा झाल्यानंतर मुली खूप म्हणजे मुलगी तरी माझी की सगळं रिलॅक्स झाले होते एकदम. आणि आता परत 10 दिवसांनी असं कळतं तर खूप ते चिंतेचं वातावरण झालेलं आहे. म्हणजे एकदा मला कधी कळलं? आम्हाला आत्ता म्हणजे सकाळीच कळालं की म्हणजे रात्री सरांनी फक्त सांगितलं होतं की झालेलं आहे एक ठिकाणी म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये झालेलं आहे, पण त्याचा काही परिणाम इथं काही होणार नाही हे त्या कारण 24मध्येही झालं होतं, पण तेव्हा असं होतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात होऊन सुद्धा त्यांनी रिटेस्ट घेतलेली नव्हती. तर ती आत्ता घेणं शक्य नव्हतं तसं तर, पण तरी त्यांनी थोड्या प्रमाणात झालं असेल कुठेतरी ती घेतलेली आहे. त्याच्यामुळं मुलं तसं तर टेन्शनमध्ये आलेले आहेत. एवढा चांगला अभ्यास झालेला होता, त्या फ्लोमध्ये होती, चांगले मार्क्स आलेले होते, तिचेही चांगले मार्क्स होते. 650च्या पर्यंत ती साधारण जाणार म्हणजे हे कन्फर्म होतं. तर मग ते आत्ता परत त्या पद्धतीने अभ्यास करणं सगळं कितपत शक्य होणार आहे, आता मुलं कशी त्याला लगेच ते तयार होणार आहेत, ते मुलांच्या मेंटॅलिटीवरती पण डिपेंड करतं खूप. या सगळ्यातून 2 गोष्टी एकाच वेळी घडल्या मला असं वाटतं. एक म्हणजे पालकांची मानसिकता सगळ्यातून हे झाली आणि मुलांची तर ऑब्व्हियसली होणार, कारण तिथं पोरं पेपर देतात ना. बरं 2 वर्ष अभ्यास करतायत, त्यांचे क्लासेस आहेत, त्यांचं स्वतःचं रुटीन आहे. आणि इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये त्यांनी घेतले श्रम आहेत. ते आता श्रम कुठे गेलेत तर त्याला म्हणतात पाण्यात. परत एक्झाम होईल, ज्याचा कदाचित ह्यावेळेस डिफिकल्ट गेला असेल, मे बी त्याला ती संधी आहे, पण ज्यांचा यावेळेस चांगला गेलेला होता त्यांना आता तो माइंडसेट करून परत त्या एक्झामला पुढे बसावं लागणार आहे. बाकी तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार, थेट पुण्यावर.